तर हे सगळे दसरा मेळावे अत्यंत साधेपणाने पार पडावेत अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मात्र असं असताना उद्धव ठाकरेंना भाजपनं डिवचलेलं आहे। केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना काही सल्ले देण्याचा प्रयत्न केलाय आणि याचवरून आता संजय राऊत यांनी सुद्धा पलटवार केला। उबाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले, 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा जो खर्च आहे तो पूरग्रस्तांना द्यावा अशी टीका जी आहे नाही करत, काही गरज नाही। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत। या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूर परिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। तर याच मेळाव्यांविषयी सल्ले देत असताना चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीनं एक सभा होणार असल्याचं म्हणून दाखवलेलं आहे। तर दुसरीकडे त्याला सुषमा अंधारे यांनी सुद्धा पलटवार केलाय। यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धत झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। पण तरी सुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून बरीच दूर आहे। मात्र मुंबईचा महापौर नेमका कोण होणार यावरून काहीसे राजकारण सध्या सुरू आहे। एकीकडे भाजप म्हणताय आमचाच महापौर होणार, दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना म्हणते